आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी. खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस MIDC पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून शिताफीने पकडून जेरबंद केले. याबाबतची माहिती अशी की दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी तुषार अशोक शेळके वय वर्ष 20 राहणार वडगाव गुप्ता अहमदनगर याने दिनांक फिर्याद दिली की 15 एप्रिल रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्याचे वडील अशोक श्रीधर शेळके यांना शेंडी बायपास रोडवर डोंगरे वस्तीजवळ शिंदे यांच्या शेतात त्यांच्या ओळखीचा निखिल शिवाजी गांगर्डे राहणार दत्तनगर वडगाव गुप्ता अहमदनगर याने पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादामुळे त्याच्याकडील चाकूने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून त्यांना गंभीररीत्या जखमी केला आहे. या प्रकरणी तुषार शेळके याच्या फिर्यादीवरून MIDC पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम 307, 327, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी सदर गुन्ह्यातील फरार आरोपी निखिल गांगर्डे हा सातारा इथं असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून MIDC पोलीस स्टेशनचे तपास पथक तयार करून त्या आरोपीस पकडण्याकरता रवाना केले. आरोपी साकुर्डी तालुका कराड जिल्हा सातारा येथून शिताफीने ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता तेव्हा त्याने त्याचं नाव निखिल शिवाजी गांगर्डे राहणार दत्तनगर वडगाव गुप्ता अहमदनगर असं सांगितले. आरोपींनी पोलिसांनी केलेल्या चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून त्या गुन्ह्यात आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश होला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उप अधीक्षक संपत भोसले, नगर ग्रामीण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस हवालदार नंदकिशोर चांगळे, राजू सुद्रिक, पोलीस हवालदार नितीन उगल मुगले, पोलीस नाईक विष्णू भागवत, पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, नवनाथ दहीफळे तसेच मोबाईल सेल अहमदनगरच्या पोलीस कॉन्स्टेबलचे राहुल गुड्डू यांच्या पथकाने केली.